नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या सुपर डुपर भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तर आता बबलू हा बेडरूममध्ये असलेल्या सारंगकडे येतो. सारंगच्या पाठीमागे उभा राहिलेल्या बबलूकडे बघताच आता सारंग म्हणतो की माझा विद्यार्थी असल्यासारखा असा पाठीमागे का उभा आहे. तेव्हा बबलू म्हणतो मी विद्यार्थीच आहे आणि तोही अगदी सारंग म्हणतो काय झालं. तर बबलू म्हणतो की माझा प्रॉब्लेम आहे ती किरण. तर आता सारंग म्हणतो मला वाटलं की किरण हे तुझं सोल्युशन असेल. तेव्हा आता बबलू म्हणतो की भाऊबीजेला किरण येणार आहे आणि मला आता काय करणार आहे काय माहिती. ती ऐकताच आता सारंग म्हणतो आरारारा तुझं तर काही खरं नाही. सारंग म्हणतो याचा अर्थ अगदी क्लिअर आहे, म्हणजे तू जसा तिचा विचार करतो तसा ती तुझा विचार करत नाही बबलू. सारंग म्हणतो की सरळ उद्या तू बबलू तिला भाऊबीज दे आणि सारंग तेथून निघून जातो. आता इकडे सगळेजण दिवाळीची तयारी करत असतात. तेवढ्यात तिलोत्तमा तिथे ताराला म्हणते की अगं तारा, अजून सगळे आले नाही आहे का, कुठे आहेत ते, जा बरं त्यांना बोलून आण. तेव्हा आता तारा विचार करते की ते माझाच नवरा घरी नाही आहे आणि मी का दुसऱ्यांच्या नवऱ्याला बोलायला जाऊ. आणि तारा आता सगळ्यांना बोलवायला जाता क्षणी अमृता तिची बॅग घेऊन तिथे येते. अमृताला बघताच पटकन सावली अमृताला मिठी मारत म्हणते की वहिनी, अहो कुठे होता तुम्ही आणि तुम्हाला माहिती आहे का तुम्ही नसताना इकडे काय झालं ते. अमृता म्हणते की मला आईने सगळं सांगितलंय. अमृता म्हणते की इव्हन ज्या दिवशी आपण केस जिंकलो ना त्याच दिवशी मला आईने आपल्या कुलदैवतेचा अभिषेक करायला सांगितला होता, पण जोपर्यंत तो होत नाही तोपर्यंत आईने ठरवलं होतं कुणाला सांगायचं नाही म्हणून, आणि तसा नवसही केला होता असे म्हणत अमृता आता तिच्याजवळील प्रसाद सावलीकडे देते. तेव्हा सावली खुश होते. तिलोत्तमा म्हणते की आपण चांगलं काम करायला निघालो आणि ते जर सांगितलं तर त्याची दृष्ट लागते म्हणून मी कुणाला सांगितलं नाही. बरं जा बरं अमृता, तू आता हातपाय तोंड होऊन फ्रेश होऊन ये लवकर. इकडे आता भैरवीला त्या डायरेक्टरचा फोन आलेला असतो. तेव्हा भैरवी त्याला सांगत असते की हे बघा त्या दिवशी जे झालं ना ते पुन्हा घडणार नाही. त्यामध्ये ताराचा प्रॉब्लेम नव्हता, टेक्निशियनचा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे हे सगळं घडलं. भैरवी म्हणते की प्लीज तुम्ही इव्हेंट कॅन्सल करू नका, यामध्ये ताराचा काही दोष नव्हता. भैरवी म्हणते की तुमच्या पुढच्या कुठल्याही कार्यक्रमात असं काही होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते. फोन ठेवताच आता भैरवी विचार करते या सावलीमुळे माझी खूप नालस्ती होते. ही सावली स्वतःला समजते तरी काय, आता ना ती खूप दीडशहाणी व्हायला लागली असा विचार आता भैरवी करते. भैरवी म्हणते की या भिकारड्यांना खायला अन्न नव्हतं तेव्हा त्या सावलीला कसं ताळ्यावर आणायचं ना, या भैरवीला चांगलं जमतंय. भैरवी विचार करते की या सावलीचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. आणि तेवढ्यात आता इकडे भैरवी ही ताराला फोन करते आणि लगेच आता तेवढ्यात तिलोत्तमा ताराला म्हणते की अगं तारा, औक्षणाचे ताट आण. फोन चालू असतो आणि तारा ताट घेऊन तिलोत्तमा शेजारी येते. तर भैरवी म्हणते काय करतेस तारा. तारा म्हणते पाडव्याची तयारी चालू आहे. भैरवी म्हणते की अगं तू पाडव्याची तयारी करते पण तुझा नवरा कुठे ठिकाणावर आहे, तो तर लंडनला गेलाय. भैरवी म्हणते की ती मूर्ख सावली कुठे. तारा म्हणते आहे. भैरवी म्हणते की त्या सावलीने आपल्यासोबत काय केलंय तुला माहिती आहे ना तारा. गाणं न गाता ती सरळ कोर्टात निघून गेली. तारा, तिला काहीतरी वाटायला हवं होतं. तारा म्हणते की त्यासाठी आता आपण काय करणार मॉम. तेव्हा आता भैरवी म्हणते की मी तर काहीतरी करणारच आहे. आता तारा बाजूला येते आणि म्हणते की या सगळ्याचा सावलीशी काय संबंध ग. भैरवी म्हणते की संबंध आहे, तिचे आई बाबा तीर्थयात्रेला गेलीत तारा. तेव्हा आता ही संधी मला दवडायची नाही. त्यासाठी भैरवी म्हणते की हे बघ तारा, मी जसं जसं सांगेल ना त्याच्या होला हो करायचं फक्त, आणि काहीच बावळटपणा करायचा नाही असे भैरवी आता ताराला बोलताच तारा होकार देते. आणि भैरवी फोन ठेवते आणि म्हणते की सावली, आता तुझे ना तुझ्या मुसक्या कशा आवळायच्या ते मला चांगलंच ठाऊक आहे. दुसरीकडे आता अमृता आणि सावली हे किचनमध्ये बोलत असतात. तेव्हा सावली म्हणते की अमृता वहिनी, आईने तुम्हाला कुलदैवतेच्या दर्शनाला पाठवलं तेव्हा आम्हाला ना आईने काही सांगितलं नव्हतं. सावली म्हणते की त्या फक्त एवढ्याच म्हणत होत्या की ती सुखरूप आहे आणि त्या लवकर येणार आहे म्हणून. आणि त्यानंतर विचार करणारी अमृता म्हणते की सावली, मला तुला काहीतरी सांगायचंय, तू कुणाला सांगणार नाहीयेस ना. तेव्हा सावली म्हणते नाही अमृता वहिनी सांगा तर. अमृता म्हणते की गेल्या 2 दिवसापासून यांचा मला सतत कॉल येतोय. अमृता म्हणते की तेव्हा मी त्यांचा फोन उचललेला नाहीये. सावली म्हणते की मग यात काय टेन्शन घ्यायचंय.
अमृता म्हणते की शेवटी मी त्यांचा कॉल घेतला तर अक्षरशः ते रडत होते आणि त्यांनी माझी माफी देखील मागितली आणि माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असेही ते मला म्हणाले. मी खरं तर माफी मागण्याच्या लायकीचा नाही आहे अमृता. मी शेण खाल्लंय आणि मी माफी मागण्याच्या लायकीचा सुद्धा नाही आहे. पण तुझ्याशिवाय माझं दुसरं कोण आहे असे मला ते म्हणत असल्याचे अमृता सांगते. अमृता म्हणते मी काहीच बोलत नव्हते तेव्हा त्यांनी मला पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आणि फोन कट केला. त्यांना पश्चाताप झाला की नाही झाला हे मला माहिती नाही, पण एवढं सगळं मी कसं विसरू असे आता अमृता सावलीला बोलते. ते सगळं ऐकता सावली म्हणते खूप दिवसांनी आज त्यांच्या बाजूने तुम्ही बोलताय. अमृता म्हणते की हे काही त्यांच्याकडून पहिल्यांदा नाही झालंय. आजपर्यंत मी त्यांच्या चुकांवरती पांघरून घालत आली, पण आता नाही. आता मी त्यांच्या चुकांवरती पांघरून घालणार नाही. सावली म्हणते की बरोबर आहे, तुम्ही अगदी बरोबर बोलताय अमृता वहिनी. आणि इकडे आता सारंग हा चंद्रकांत रावांना म्हणतो की बाबा तुम्ही अगोदर औक्षण करून घ्या. तुम्ही ना आईला काय गिफ्ट देता हे आम्हाला बघायचंय. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की त्यांनी सोन्यासारखे मला 3-3 मुलं दिले, अजून काय द्यायचंय. तेव्हा चंद्रकांतराव म्हणतात की तिलोत्तमा आपल्याला 4 मुलं आहेत हे तू विसरू नकोस. आणि तिलोत्तमा चंद्रकांतरावांचं आता औक्षण करते. सगळेजण मोठ्या प्रेमाने तिलोत्तमाचे औक्षण बघतात आणि त्यानंतर आता चंद्रकांतराव तिलोत्तमाला सुंदर असं गिफ्ट देतात आणि चंद्रकांतरावांनी तिलोत्तमाला खूप सुंदर असा सोन्याचा हार दिलेला असतो. तो बघून तिलोत्तमा म्हणते बापरे खूप सुंदर आहे आणि कशाला हो एवढं. आणि त्यानंतर आता ऐश्वर्या ही नीलला ओवाळते. तेव्हा आता नील सुद्धा ऐश्वर्याला एक छान गिफ्ट देतो. तर ते गिफ्ट बघून ऐश्वर्या म्हणते छान. आणि आता सावलीची वेळ येते तर सारंग औक्षण करायला बसतो. तेव्हा प्रेमाने सावली सारंगचं औक्षण करते आणि प्रेमाने सारंग आता सावलीला गिफ्ट देतो. तर सारंग म्हणतो उघडून तर बघ सावली. सावली ते गिफ्ट उघडते आणि सगळ्यात सुंदर असं गिफ्ट आता सारंगने सावलीला दिलेलं असतं. आणि त्यानंतर आता बबलू म्हणतो की माझी किरण सापडत नाहीये. तेव्हा आता बबलूकडे बघत सारंग म्हणतो की तू या दिशेला बघ, तुला तुझी किरण नक्की सापडेल. आणि लगेच आता सारंग म्हणतो की तारा ओवाळ याला. तर तिलोत्तमा हसतच म्हणते की तारा थांब थांब आणि तिलोत्तमा हसू लागते. आणि तेवढ्यात तिलोत्तमा आता ताराला गिफ्ट देत म्हणते की सोहमकडून हे तुला पाडव्याचं गिफ्ट तारा. तर तारा खुश होते. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की तारा तू तर खूप लकी आहे, औक्षण न करताच तुला गिफ्ट मिळालंय. आणि तेवढ्यात आता भैरवी 4 पिशव्या घेऊन आता त्या गिफ्टच्या पिशव्या घेत तिथे येते आणि सगळ्यांना हॅपी दिवाळीचं विश करते. त्यानंतर आता पटकन तारा भैरवीला मिठी मारते आणि म्हणते की मॉम तू इथे. आणि पटकन आता भैरवी ही ताराला एक पिशवी देत म्हणते की तारा तुझ्यासाठी आणि सोहमसाठी हे गिफ्ट. तेव्हा तारा खुश होते. आणि आता सावलीकडे बघत भैरवी म्हणते की सावली अगं एकनाथराव इथे कुठे दिसतच नाही ग. भैरवी म्हणते की ते कुठे दिसत नाही, आले नाही आहेत का. सावली म्हणते ते तीर्थयात्रेला गेलेत. भैरवी म्हणते काही हरकत नाही. भैरवी म्हणते की तुझे आईबाबा नसले तरी काय झालं, तुझी भैरवी माई आहे सावली. आणि एक पिशवी घेऊन आता भैरवी ती सारंगला देत म्हणते की घे सारंग. सारंग सावलीकडे बघतो. भैरवी म्हणते की अरे हे सुद्धा सावलीच्या माहेरूनच आलंय. भैरवी म्हणते की यात मोठेपणा नाहीये. आजवरती मी हे कधीच मानलं नाही की माझी एक लेक या घरात नांदते म्हणून. माझ्या दोन्हीही लेकी या घरात नांदतात असंच मी मानत आलेत. भैरवी म्हणते की तिने माहेरपणाचं कर्तव्य पार पाडलं, तेव्हा आता जबाबदारी सुद्धा पार पाडायला हवी. तेव्हा आता भैरवी म्हणते की भाऊबीजेले ना तारासोबत तू सुद्धा आपल्या घरी ये. तर सावली म्हणते नाही मी नाही येणार. भैरवी म्हणते का नाही येणार सावली, अगं मी तुझी भैरवी माईच आहे आणि ते सुद्धा तुझंच घर आहे. आणि भैरवी आता सावलीला भाऊबीजेला यायला तयार करते. आता सारंग बेडरूममध्ये येतो. सावली सुद्धा पाठीमागून येताच आता सारंग म्हणतो की जा सावली तू, तशी पाडव्याला आता नवऱ्याची काय गरज आहे नाही का. सावली म्हणते की अहो असं काय करता, भाऊबीज आहे ना मला जावं लागणार. सारंग म्हणतो मी काही बोललो का सावली तुला, जा ना मग तू. आणि पटकन आता सावली तयार होते आणि म्हणते की नाटकं करू नका जास्त, पटकन खाली या. आणि सावली खाली जाते. आणि सावली आणि तारा आता भाऊबीजेला भैरवीच्या घरी निघालेल्या असतात. सावली आणि तारा आता सगळ्यांच्या पाया पडतात. आणि भैरवी आता सावली आणि ताराला घेऊन जाता क्षणी इकडे तिलोत्तमा आता चंद्रकांत रावांना म्हणते की अहो तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं का, भैरवी इथे आली पण आज ती सगळ्यांशी एकदम चांगलं बोलत होती, गोडगोड बोलत होती. मला ना जरा वेगळाच संशय यायला, नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि आता भैरवीच्या मनातली तिलोत्तमाने ओळखलेली असते. तेव्हा भैरवी आता सावलीला तिकडे गाणी गायला घेऊन जाता क्षणी इकडे आता तिलोत्तमा ही भैरवीचा डाव कसा ओळखणार आणि त्यानंतर आता तिलोत्तमा सावलीच्या आवाजाचे सत्य आता समोर आणणार का
हे आता पुढे आपल्याला बघावयास मिळणार आहे. तर आता तिलोत्तमासमोर भैरवीची सगळ्यात मोठी खिळी आता समोर आलेली असते. आणि त्यानंतर इकडे आता सावली ही भैरवीच्या घरी भाऊबीजेला गेलेली असते. त्याच वेळेस रात्री आता ऐश्वर्या ही देवाला फोन करते आणि लगेच आता ऐश्वर्याचा आलेला फोन बघून देवा अवाक होतो. तर ऐश्वर्या म्हणते की तुमच्या आणि सारंगच्या केसमध्ये काही प्रोग्रेस आहे का? ऐश्वर्या म्हणते की शिवानीने या केसबद्दल काही सांगितलं का आणि तिने काही कबूल केलं का? देवा म्हणतो की शिवानीने जरी यामध्ये काही केलं असेल, कबूल केलं असेल, तरीसुद्धा तुमचा या केसमध्ये काय संबंध? तुम्ही मला हे सगळं का विचारताय? आणि त्यानंतर इकडे आता ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो आणि देवाने ऐश्वर्याला हुशारीने उत्तर दिलेलं असतं आणि काही सांगितलेलं नसतं. इकडे आता रात्री सावलीशिवाय सारंगला झोप येत नसते आणि पटकन आता सारंग सावलीला फोन करतो. सारंगचा आलेला फोन बघून आता सावली फोन उचलते. तेव्हा आता सारंग म्हणतो की सावली, तिकडे तुझी दिवाळी खूप मस्त आणि मजेत चालली असेल नाही का? आणि त्यावेळेस आता सावलीसुद्धा झोपलेली असते. सारंग म्हणतो बरोबर आहे सावली, फक्त फटाके फोडायचे बाकी असेल नाही आहे का? आणि लगेच आता सारंग म्हणतो फुटला फटाका फुटला. सावली म्हणते की तुमचं चाललंय काय? मला माहिती आहे सारंग सर, माझ्याशिवाय तुम्हाला करमत नाही, नाही का? आणि त्यानंतर आता इकडे सावली म्हणते की मला माहिती आहे सारंग सर, मला तुमच्याशिवाय करमत नाही आणि तुम्हाला माझ्याशिवाय करमत नाही. तेव्हा उद्या सकाळीच मी आपल्या घरी येणार. आणि सारंग खुश होतो. तर भैरवी आता सावलीला तिथे गाणी गायला लावताच इकडे आता सारंग हा सावलीला आणायला आता तिच्या घरी निघालेला असतो आणि सावलीला मोठा सरप्राईज देणार असतो. तर सारंग आता भैरवीच्या घरी जाता क्षणी इकडे आता सारंग समोर सावलीच्या गाण्याचं सत्य कसं येणार आणि सावलीला गाताना सारंग कसा रंगे हात पकडणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.